आणि आता पाहूया विधानसभेचे वारे महत्त्वाच्या बातम्या। ये देखो माझ्या हातातील संविधान रिकामं नाही, त्यामध्ये महापुरुषांचे विचार आहेत। हातातील संविधान दाखवत राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। तर राहुल गांधींच्या हातातील संविधान रिकामं असल्याची भाजपनं केली होती टीका। राहुल गांधी यांची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट। बस स्थानक परिसरामधील दुकानदारांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला। पवारांनी माझ्यावर केलेल्या टीकेला 18 तारखेच्या सांगता सभेत उत्तर देणार। दिलीप वळसे पाटलांचा इशारा। निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा, पवारांची टीका। आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदम यांचा आरोप। आदित्य ठाकरे मला काका काका म्हणायचा, काकांचं मंत्रिपद घेताना काहीच वाटलं नाही का, रामदास कदम यांचा सवाल। गेल्या 25 वर्षापासून राज ठाकरे रडत आहेत, त्यांच्या रडण्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही। रडूबाई रडू या राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। शरद पवारांकडून पुन्हा एकदा अजितदादांची नक्कल। अशोक पवार कसा निवडून येतो असं दादांनी म्हटलं होतं। शरद पवारांकडून दादांच्या याच वक्तव्याची नक्कल। खानापूरमध्ये वैभव पाटलांच्या प्रचारासाठी जयंत पाटलांची सभा। शरद पवारांसाठी वैभव पाटलांना निवडून द्या, जयंत पाटलांचं नागरिकांना आवाहन। रायगडच्या महाड मतदारसंघामध्ये भरत गोगावलेंकडून जोरदार प्रचार। मला निवडून देण्यासाठी जनता उत्सुक, गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। महायुतीचे उमेदवार अतुल बेनकेंची जुन्नर शहरामध्ये प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन। रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी।